हुशार ससा. एका जंगलात एक सिंह राहत होता. तो नेहमी जंगलातल्या प्राण्यांची शिकार करून त्यांना खात असे. एके दिवशी जंगलातले सगळे प्राणी जमा झाले आणि आपापसात चर्चा करू लागले की जर सिंह अशीच शिकार करत राहिला तर जंगलात कोणी प्राणी उरणारच नाही. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी सिंहाकडे जाऊन त्याच्याशी बोलावं. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी सिंहाकडे गेले. त्यांनी सिंहाकडे आपली चिंता मांडली. त्यांनी सिंहाला समजावलं की रोज एक प्राणी सिंहाकडे स्वतःहून शिकार बनून येत जाईल. त्याप्रमाणे रोज एक एक प्राणी सिंहाकडे शिकार म्हणून जायला लागला. त्या दिवशी लहानग्या सशाची सिंहाकडे शिकार म्हणून जायची पाळी होती. ससा खूप हुशार होता. तो दुष्ट सिंहाला मारून टाकण्याची युक्ती शोधत होता. त्याने सिंहाला जाऊन सांगितलं, अहो महाराज, आपल्याकडे आज 6 प्राणी येणार होते, पण त्यातल्या 5 प्राण्यांना दुसऱ्या सिंहाने खाऊन टाकलं. सिंह म्हणाला, दुसरा सिंह कुठे आहे तो? चल दाखव मला. हुशार ससा सिंहाला घेऊन जवळच्या एका विहिरीवर गेला आणि सिंहाला विहिरीत डोकावून त्यांनी बघायला सांगितलं. सिंहाला विहिरीत आपलंच प्रतिबिंब दिसलं, पण तो सिंह मूर्खच होता. त्याला वाटलं की खरंच दुसरा सिंह आहे. तो म्हणाला, ए कोण आहेस तू? या जंगलाचा माझ्याशिवाय दुसरा कुणीही राजा नाही. मी तुला ठार मारेन. एवढं बोलून मूर्ख सिंहानं विहिरीत झेप घेतली आणि बुडून मरून गेला. हुशारीचं फळ नेहमी चांगलंच असतं.